तुझे प्रमाण वधस्तंभ हे निशाण जगताच्या पापासाठी दिधला कृसी तू प्राण राजा रंग झाला राजाचा रंग झाला पाप्या क्षमा मिळावी प्रीती तुझी स्मरावी हृदयात साठवावी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावामध्ये तुम्हा सर्वांचे अभिवादन. पवित्र शास्त्र बायबल नवा करारामधील मत्ते यांनी लिहिलेले शुभवर्तमान याचा अध्याय 12 आणि वचन 18 मध्ये आम्ही असे वाचतो, पहा, हा माझा सेवक, याला मी निवडिले आहे, तो मला परमप्रिय आहे, त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे, त्याच्यावर मी आपला आत्मा घालीन व तो परराष्ट्रीयांना न्याय कळवीन. देव स्वर्गातून पापी मनुष्यांना ही आज्ञा देतो की पहा, हा माझा सेवक. कोण आहे हा सेवक? तर प्रभू येशू ख्रिस्त हाच आहे. आणि हा सेवक जो मानवजातीच्या तारणासाठी महान कार्याला त्या क्रूसावरील बलिदानाद्वारे पूर्ण केले. निर्दोष आणि निष्कलंक असल्याने येशू ख्रिस्त त्याचा मौल्यवान रक्ताद्वारे मनुष्याला तारण देण्यासाठी पात्र आहे. तो देवाचा निवडलेला आणि अभिषिक्त आहे आणि तारणहाराचा मुकुट परिधान करण्यास तो योग्य आहे. देवाने त्याच्या अमर्याद ज्ञानाद्वारे तारणाचे कार्य स्थापित केले आणि ते पूर्ण करण्यासाठी देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने मानवरूप धारण करून ते काम पूर्ण केले. वधस्तंभावर मनुष्याची शिक्षा सहन करून मृत्यूची चव चाखली आणि तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून जिवंत उठला. येशू ख्रिस्ताच्या मृत्यूद्वारे त्याने मनुष्यांच्या पापांची क्षमा करण्याचा मार्ग तयार केला आणि त्याच्या पुनरुत्थानाद्वारे त्याने मनुष्याला नीतिमान ठरवून देवाशी समेट करण्याचा मार्ग तयार केला. तुम्ही या देवाच्या सेवकाला पहा, त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याला तुमचा प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारा. आम्ही देवाजवळ तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत. आमेन. धन्यवाद. प्रीती तुझी स्मरावी